माझे नाव प्रीत घनश्याम राऊत आहे. मी इयत्ता 4थीत शिकतो. मी आज आई या विषयावर भाषण म्हणून दाखवणार आहे. आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातील संतवाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी. आई या शब्दाची ओढ करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशीच केली जाते. आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला तरी काहीतरी राहतंय अशीच जाणीव करून देणारा आहे. माती आणि माता फरक असतो तो फक्त विलांटीचा. माता जन्म देते तर मृत्यूनंतर ही मातीच म्हणजे आई आपल्याला कुशीत घेते. प्रारंभही तिच्यापासूनच आहे आणि अंतही तिच्यातच आहे. अशा या परमेश्वराचे साकार रूप असलेल्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. आकाशाचा कागद केला समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला समुद्राची शाई केली, तरी आईची महती सांगून पूर्ण केली जाऊ शकत नाही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते. प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे. 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला. या कायद्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मदर्स डे साजरा केला करण्यात येतो. आईचं महत्व प्रत्येकाला कळतं, परंतु करोना काळात ज्यांना आई कळली नसेल अशांनाही आई कळली असेल. या विश्वातील बऱ्याच महान माणसांना घडविण्यात त्यांच्या आईचा वाटा महत्वाचा राहिला असेल. जी आपल्याला रक्तातून घडविते, दुधातून आपल्याला वाढविते आणि संस्कारातून यशाच्या शिखरावर चढविते ती असते आई. आपण आपल्या जन्मापासून प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी तिच्यावरच अवलंबून असतो. या बाबीकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या जगात आपण अनेक नाती पार पाडतो. काही थोड्या काळासाठी असतात, काही नाईलाजाने असतात, काही गरजेपुरती असतात, तर काही आपल्या गुणांमुळे असतात. परंतु या सर्वांच्या पलीकडचं नातं म्हणजे आईचं नातं. म्हणून प्रत्येक आईला योग्य तो आदर दिला पाहिजे. तिच्या कार्यासाठी आणि तिच्या त्यागासाठी प्रशंसा केली गेली पाहिजे. तेव्हा तिच्या अनंत उपकारांचे किंचित पांग फेडू शकू. शेवटी एवढेच म्हणे, ती असते तेव्हा तिचे अस्तित्वच नसते. ती असते तेव्हा तिचे अस्तित्वच नसते. ती असता सारेच असते. ती नसता काहीच नसते. ती एक निरपेक्ष प्रेमाची ग्वाही असते. लावतील जीव हजारो आणि एकच आई एकच बाबा असते. धन्यवाद.